पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार। पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणार फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातील निमगावात नुकसानीची पाहणी। कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, निमगावात फडणवीसांचं आश्वासन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात नुकसानाची पाहणी। ड्रोनच्या मदतीने फडणवीसांकडून नुकसानीचा आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या। नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा। अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर। शिंदेंकडून नुकसानग्रस्त जिल्हा सर्व जीवनावश्यक वस्तू शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टीका। कृषी मंत्री भाणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाही, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाडा। हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी। पंचनामे करून लगेच मदत देणार, पंकजा मुंडेंची माहिती। तर पंकजाताई मदत करा म्हणत गोळेगावातील महिलांना पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर। शेतकऱ्यांसाठी एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार, भुजबळांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी जे शक्य होईल ते सर्व करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा उद्या दुष्काळ पाहणी दौरा। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा। शेतकऱ्यांनी अडवला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। तर मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। पैसे घेऊन आलोय का म्हणतायत, मग मंत्री आहेत तर फिरता कशाला? दिखाव्यासाठी दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करावी, रोहित पवारांची महाजनांवर टीका। लातूर जिल्ह्यातल्या कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्गही ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्याने परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरेगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांना मोठा तडाखा। सोलापुरातील वाकावला पुराच्या पाण्याचा वेढा। रेस्क्यू टीम पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचीही गावात सोय नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर। दिल्लीत राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण। मोहनलाल, शाहरुख खान, राणी मुखर्जीसह विक्रांत मेस्सी यांचा गौरव। भारत आणि चीन रशियाला युद्धासाठी आर्थिक रसद पुरवत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतच भारतासह चीनला लक्ष्य। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।